हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला इन्फ्लुएन्स सायकोलॉजीचा 5वा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लोकांना आवडणारा माणूस नेमकं वेगळं काय करतो ते. फ्रेंड्स, तुम्ही ही गोष्ट नोटीस केली आहे का की काही लोक खोलीत आले की लोक त्यांच्याकडे नॅचरली अट्रॅक्ट होतात. ते त्या रूममध्ये असलेले सर्वात सुंदर व्यक्ती नसतात, ते त्या रूममध्ये असलेले सर्वात श्रीमंत व्यक्ती नसतात, ते त्या रूममध्ये असलेले सर्वात इंटेलिजंट व्यक्तीही नसतात, पण तरीही ते लोकांना आवडतात. का? तर का आवडतात मित्रांनो? कारण लोकांना जी आहे ना ती लोकांना परफेक्ट लोक ही कधीच आवडत नसतात. लोकांना अशी लोक आवडत असतात ज्यांच्या सोबत त्या लोकांना चांगलं फील होत असतं. काही लोक जी असतात ना मित्रांनो ती इन्स्टंटली लाइकेबल असतात. काही लोक जे असतात ते टेक्निकली खूप चांगली असतात, टेक्निकली गुड असतात, पण ते लोकांसोबत कनेक्ट होत नाहीत किंवा लोकांसोबत व्यवस्थित पद्धतीने कनेक्ट करू शकत नाही. तर आता आपण हेच पाहणार आहोत की लोकांना आवडण्यामागची सायकोलॉजी नेमकी काय आहे. तर मित्रांनो, आता आपला जो पहिला पॉइंट आहे तो आहे पीपल लव हाऊ दे फील अराउंड यू. म्हणजे लोकांना तुम्ही त्यांच्या भोवती कसं त्यांना फील करवता हे जास्त आवडतं. लोक तुम्हाला नाही मित्रांनो, तुमच्या सोबत असताना त्यांना कसं फील होतं या गोष्टीला जास्त रिस्पॉन्ड करतात. आता याचे जर आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. म्हणजे काय, आपण समजा एखाद्या व्यक्तीसोबत आहोत किंवा एखादी व्यक्ती आपल्यासोबत आहे, ती जर व्यक्ती आपल्याला रिस्पेक्टेड फील करवत असेल तर आपल्याला ही गोष्ट चांगली वाटते. त्यानंतर एखादी व्यक्ती आपण काय बोलतो हे जर व्यवस्थित पद्धतीने ऐकून घेत असेल तर हेही आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि लगेच आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल चांगली भावना निर्माण होते किंवा त्या व्यक्तीला आपण कनेक्ट करतो. कम्फर्टेबल फील करणं होणं म्हणजे एखादी व्यक्ती अशी असते मित्रांनो की ती व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही गेलात की ती व्यक्ती तुम्हाला एवढं कम्फर्टेबल करून टाकते की तुम्ही त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये तुमचे सगळे स्ट्रेस, सगळे टेन्शन्स, सगळ्या गोष्टी विसरून जाता आणि फक्त त्या व्यक्तीचा सहवास जो आहे तो एन्जॉय करता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जज्ड नसणं. म्हणजे काय, एखादी व्यक्ती अशी असते की ती तुम्हाला कधीही जज करत नाही. मग तुम्ही काहीही केलेलं असेल तरी ती तुमचं म्हणणं ऐकून घेते, त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देते, पण तुम्हाला जज करत नाही. अशी व्यक्ती लाईफमध्ये जेव्हा असते किंवा अशा व्यक्तीच्या सानिध्यात जेव्हा आपण असतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते किंवा त्या व्यक्तीचं आपल्यासोबत असणं आपल्याला हे चांगलं फील करून देत असतं. मित्रांनो, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे फ्रेंड्स की काय, लोकांना तुमची पर्सनॅलिटी आवडत नाही, त्यांना स्वतःची पर्सनॅलिटी आवडते, पण तुम्ही त्यांना कसं फील करून देता हे त्यांना जास्त आवडतं. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे व्हाय मोस्ट पीपल फेल सोशली. मोस्ट ऑफ द लोक सोशली फेल का होतात याची काही आपण कारणं आहेत ती जाणून घेऊया. पहिलं, काही लोकांना सवयी असतात फ्रेंड्स काय, स्वतःबद्दलच बोलत राहणं. म्हणजे काय, ते स्वतःशी एवढं हे असतात की ते फक्त स्वतःबद्दलच, मी असं केलं, मी असं आहे, माझ्या बाजूबाजूचे असे आहेत, माझ्या मुलांनी हे केलं, माझा मुलगा इतकं कमवतो, किंवा त्यांच्या घरातल्या व्यक्तींबद्दल असं कन्सिस्टंटली बोलत राहतात. फक्त त्यांना स्वतःच सांगायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्रेस करायचा प्रयत्न करणं. ही लोक काय करत असतात, आपल्या समोर जी व्यक्ती आहे त्याला सतत इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतात आणि त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी मग कधी कधी ही लोक काय करतात की त्यांच्यासोबत दुसरी एखादी व्यक्ती ती व्यक्ती कशी चुकीची आहे आणि मी कसा बरोबर आहे हे दाखवून पण द्यायचा प्रयत्न करतात मित्रांनो. म्हणजे स्वतःला त्या व्यक्तीच्या नजरेत चांगलं ठरवण्यासाठी ही लोक काय करतात, दुसऱ्यांना वाईट ठरवून मोकळी होतात. अटेन्शन सीक करणं. मग ह्या लोकांना अशी काही लोक असतात फ्रेंड्स की त्यांना अटेन्शन सीक करण्याचा खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे त्यांना आवड असेल की अटेन्शन सीक करायचं, त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं अटेन्शन सीक करायचं. मग त्यासाठी ते काय करतात, काहीतरी एकदम पानसट जोक मारतात किंवा काहीतरी एखादी अशी गोष्ट करतात जी की जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरशी कुठेही कनेक्टेड नसते, पण त्यांना फक्त अटेन्शन सीक करायचं असतं आणि लोकांनी त्यांच्याकडे पाहावं म्हणून ते अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात. त्यानंतर इंटरप्ट करणं. काही लोकांना ना खूप वाईट सवय असते मित्रांनो. ते काय करतात, आता समजा एखादी व्यक्ती, दोन व्यक्ती काहीतरी कन्व्हर्सेशन करत आहेत, त्यांचं काहीतरी
महत्वाचं बोलणं चालू आहे, हे येथील मधातच त्या दोघांचं बोलण्याचा त्यांना काहीही संबंध नसतो, पण हे काय करतात, तिसरंच काहीतरी त्या गोष्टीच्या मधात घालतात, अरे नाही असं असं, म्हणजे त्या दोघांना इंटरप्ट करणं आणि स्वतः तिथे एंटर होऊन काहीतरी वेगळंच बोलणं, त्याचा की त्या दोघांच्या विषयाशी काहीही संबंध नसतो. आणि सुपेरियरिटी दाखवणं, म्हणजे काही काही लोकांना ना ही सवय असते की मी कसा सुपेरियर आहे हे त्यांना दाखवून द्यायचं असतं. मग स्वतःला सुपेरियर दाखवण्याच्या नंतर ते काय करतात, त्यांचे जे ज्युनियर्स आहेत किंवा त्यांच्यापेक्षा जे खालची लोक आहेत त्यांना इतकं कन्सिस्टंटली इन्फेरियर फील करवतात की आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट जाणवून येते की अरे नाही, हा व्यक्ती चुकीचं वागतोय. आता ही गोष्ट त्यांना लक्षात येत नाही, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना लक्षात येते, पण त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही. स्वतःला सुपेरियर फील करवण्याच्या नादात ते दुसऱ्यांचा अपमानही करून मोकळे होतात. आणि यामुळे मग काय होतं फ्रेंड्स, यामुळे लोक इम्प्रेस कमी होतात आणि तुम्हाला समजून घेऊन तुम्हाला अंडरस्टँड जास्त फील करतात. लोकांची ही टेंडन्सी असते मित्रांनो, लोक काय करतात, लोक इम्प्रेस कमी होतात आणि अंडरस्टँड जास्त फील करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना समजून घेता, जेव्हा लोकांना तुम्ही अंडरस्टँड जास्त करता, त्यावेळेस ती लोक तुम्हाला जास्त फील करतात, ती लोक तुमच्यासोबत जास्त कनेक्ट करतात. आता आपला जो चौथा मुद्दा आहे तो आहे द पॉवर ऑफ जेन्युइन इंटरेस्ट. काय मित्रांनो, लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. आता सायकोलॉजी काय सांगते, रिकग्निशन, व्हॅलिडेशन आणि इम्पॉर्टन्स, या तीन गोष्टी. म्हणजे काय, एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीला जर तुम्ही रिकग्नेशन दिलं, म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही रिकग्नाइज केलं, त्याला तुम्ही ऍप्रिशिएट केलं, त्याचं तुम्ही चार चौघांमध्ये त्याला सांगितले की नाही, ह्या व्यक्तीने असं केलंय, हा हा असा व्यक्ती आहे, याने ही गोष्ट केली आहे, हे तुम्ही त्याला रिकग्निशन दिलं, तर ती व्यक्ती खुश होते आणि त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक रिस्पेक्ट तयार होतो आणि तो व्यक्ती तुमच्या त्या वागण्या बोलण्याने इन्फ्लुएन्स होतो. त्यानंतर व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन म्हणजे कसं मित्रांनो, आता एखादी व्यक्ती काहीतरी बोलती, ती काहीतरी एखादी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते आणि त्याने ती गोष्ट सांगून कंप्लीट केली आणि मग तुम्ही बोललात की नाही, सडन पर्सन XYZ हे जे म्हणतायत हे योग्य आहे असं मला वाटतं, आणि त्याच्या बोलण्याला तुम्ही दुजोरा देतात, त्याच्या बोलण्याला तुम्ही व्हॅलिडेट करता, तेव्हा त्या व्यक्तीला एक असे तुमच्याबद्दल भावना होते की नाही, ह्या व्यक्तीने मला चार चौघांमध्ये प्रेस केलं, मी जे काय बोललो त्याला त्याची पाठराखण केली, म्हणून ती व्यक्ती तुमच्या त्या वागण्या बोलण्याने इन्फ्लुएन्स होऊन जाते. पुढचा मुद्दा म्हणजे इम्पॉर्टन्स. फ्रेंड्स, कधी कधी काय असतं, तुम्ही एक ऑफिशियल लोक बघा, जी मोठी लोक असतात ती काय करतात, जेव्हा एखादी मीटिंग असते किंवा जेव्हा एक कॉर्पोरेट मीटिंग असते, त्यावेळेस एखादी जर सिनियर व्यक्ती असेल तर ती काय करते, ती त्यांच्या खालचे जे व्यक्ती आहेत त्यांना सांगते की तुम्ही ही गोष्ट करा. अर्थात त्या व्यक्तीला सर्व काही माहीत असतं, पण ते त्यांचे जे ज्युनियर्स असतात त्यांना ती ऑथॉरिटी देतात, त्यांना ती सिच्युएशन हँडल करण्याची परमिशन देतात किंवा ती मीटिंग ॲड्रेस करण्याची परमिशन देतात, त्यांचा इम्पॉर्टन्स चार चौघांमध्ये वाढवतात. आणि या गोष्टीमुळे काय होतं, त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, माझे जे सर आहेत किंवा माझ्यापेक्षा जे माझे जे सुपिरियर ऑथॉरिटी आहेत त्यांनी मला इम्पॉर्टन्स दिला, म्हणून ते तुमचा रिस्पेक्ट करायला लागतात त्याच्याबद्दल आणि तुमच्या त्याच्या वागण्याने ते इन्फ्लुएन्स होतात. फ्रेंड्स, आता याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो की क्वेश्चन विचारणं, जिन्युइनली ऐकणं आणि क्युरिओसिटी. म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत बोलत आहात किंवा तुमचं कन्व्हर्सेशन चालू आहे, ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तर मग तुम्ही त्या व्यक्तीचं योग्य पद्धतीने ऐकताय हे त्याला कसं कळेल की त्याला तुम्ही काही मदत, एखादा क्वेश्चन विचारला की अरे मग हे असं, तर मग तू असं कसं केलं, मग तेव्हा त्या व्यक्तीला असं फील होतं की नाही बाबा, हा व्यक्ती माझं जे बोलणं आहे तो व्यवस्थित पद्धतीने जिन्युइनली ऐकतोय आणि ते जे बोलतात त्याबद्दल तुम्ही क्युरिओसिटी, त्याच्यामध्ये जर तुम्ही उत्साह दाखवला फ्रेंड, तर मग तुम्ही जिंकलात, तुम्ही त्या व्यक्तीला जिंकलात मित्रांनो. आता आपण पाहूयात मित्रांनो, व्हाय लिसनर्स बिकम लायकेबल. फ्रेंड्स, आता याचे काही मुद्दे आहेत. पहिला म्हणजे काय, लिसनिंग क्रिएट्स ट्रस्ट. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं एकदम केअरफुली ऐकत असते, ध्यान देऊन ऐकत असते, त्यावेळेस जी व्यक्ती बोलत असते त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक ट्रस्ट निर्माण होतो की नाही, ही व्यक्ती माझं बोलणं ध्यान देऊन ऐकत आहे आणि याचं पूर्णपणे लक्ष माझ्याकडे आहे. मग काय होतं, ट्रस्ट क्रिएट्स कनेक्शन. हे जे ट्रस्ट आहे, हे ट्रस्ट जेव्हा बिल्डअप होतं त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल, तेव्हा ते ट्रस्ट
त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक कनेक्शन क्रिएट करतं की नाही, दिस इज अ गुड पर्सन अँड ही लिसन्स टू मी अँड ही इज गिव्हिंग मी इम्पॉर्टन्स. हे कनेक्शन जेव्हा तयार होतं मित्रांनो, कनेक्शन क्रिएट्स इन्फ्लुएन्स. हे कनेक्शन जेव्हा तयार होतं तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्या ट्रस्टमुळे, तुम्ही क्रिएट केलेल्या त्या कनेक्शनमुळे इन्फ्लुएन्स होते आणि तुमचा रिस्पेक्ट करायला लागतं, तुम्हाला व्हॅल्यू द्यायला लागते, तुमचा आदर करते मित्रांनो. आता ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. एक चांगला स्पीकर जो आहे तो चांगला स्पीकर लोकांना प्रभावित करू शकतो, पण एक जो चांगला लिसनर आहे तो काय करतो, चांगला लिसनर लोकांच्या मनात जागा बनवतो. तर आता हे कशी बनवतो ते मी तुम्हाला सांगितलेले आहे की योग्य पद्धतीने ऐकण्यामुळे ट्रस्ट क्रिएट होतो, तो ट्रस्ट क्रिएट झाल्यामुळे कनेक्शन क्रिएट होतं आणि कनेक्शन क्रिएट झाल्यामुळे तो व्यक्ती तुमच्याशी इन्फ्लुएन्स होतो. आणि या सगळ्या गोष्टीचं ॲट द एंड काय होतं की त्या व्यक्तीच्या मनात तुम्ही जागा बनवता, ती व्यक्ती तुमचा रिस्पेक्ट करायला लागते. फ्रेंड्स, आता आपला जो पुढचा मुद्दा आहे तो काय आहे की पीपल रिमेंबर अटेन्शन. आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला एक्झाम्पल्स थोडं समजून सांगतो. आता लोक काय करतात, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने अटेन्शन देतात ही लोक खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतात मित्रांनो. असे काही एक्झाम्पल्स आहेत. उदाहरणार्थ नाव लक्षात ठेवणं. तर समजा तुम्ही 4 चौघांमध्ये आहात मित्रांनो आणि तुमच्यासमोर एक व्यक्ती आली आणि तुम्ही म्हणला, अरे काय सुनील, कसा आहेस तू, चांगला आहेस का. त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे मी यांना तर एकदा दोनदाच भेटलो होतो पण यांनी माझं नाव लक्षात ठेवलं. तर या गोष्टीमुळे ती व्यक्ती तुमच्याबद्दल रिस्पेक्ट करते, नाही हे मला विसरले नाहीत, हे एवढे मोठे व्यक्ती आहेत पण यांनी मला रिस्पेक्ट दिला, यांनी मला विचारलं. क्रिएट्स अटेन्शन. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं, म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याशी काहीतरी कन्व्हर्सेशन ती करते तेव्हा ती गोष्टी तुम्हाला सांगितली किंवा काय झालं हे तुम्ही डिस्कस केलं आणि नंतर काही दिवसांनी तुम्ही त्याच्यातली एखादी गोष्ट तिला विचारली की अरे तू त्या दिवशी मला असं असं म्हणला होतास, मग तू ही जी गोष्ट आहे याच्याबद्दल तुझं काय, तुम्हाला ते सांगायचं राहून गेलं ते एकदा सांग बरं. असं झालं मित्रांनो की त्या व्यक्तीला वाटतं की अरे नाही, त्यांनी त्या दिवशी माझं बोलणं एकदम व्यवस्थित पद्धतीने ऐकलं आणि हा जो एक छोटा मुद्दा होता हाही यांनी लक्षात ठेवला, म्हणजे हे माझं बोलणं त्या दिवशी व्यवस्थित पद्धतीने ऐकत होते. आणि हे काय करतं, हे अटेन्शन क्रिएट झाल्यामुळे ते परत तुमचा रिस्पेक्ट करायला लागतात. फॉलोअप करणं म्हणजे काय, एखादी व्यक्ती तुमच्यासोबत काम करते, काय करते, त्या व्यक्ती जी काम करते त्या व्यक्तीचं त्याबद्दल फॉलोअप घेणं, त्याच्या कामाचा आढावा घेणं, ह्या गोष्टीमुळे ती व्यक्ती तुमच्याबद्दल रिस्पेक्टफुल राहते. मित्रांनो, ही गोष्ट एकदम समजायला सोपी आहे की काय, लोकांना आपण गिफ्ट्स देऊन असं आपल्याला वाटतं की लोकांना गिफ्ट्स दिले की आपल्या त्या गिफ्टमुळे लोक खुश होतात, पण नाही मित्रांनो. लोकांना गिफ्ट्सपेक्षा त्यांना दिल्या गेलेलं अटेन्शन हे खूप जास्त पद्धतीने आवडतं. तुम्ही लोकांना जेवढं चांगल्या पद्धतीने अटेन्शन द्याल ना तेवढी लोक तुमच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतील, तेवढी लोक तुमच्याकडे जास्त इन्फ्लुएन्स होतील. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे मित्रांनो. हा मुद्दा जर तुम्ही समजून घेतलात ना तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर आपला जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. व्हॉट इन्स्टंटली मेक पीपल डिसलाईक. म्हणजे काय की लोकांना अशा काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इन्स्टंटली लोक तुम्हाला डिसलाईक करायला लागू शकतात. पहिलं, ॲरोगन्स. लोकांना ॲरोगन्स किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोललेलं कधीही आवडत नाही मित्रांनो. सो 4 चौघांमध्ये बोलताना आता जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं की काही काही लोक असतात ते स्वतःला सुपेरियर समजण्याच्या मुळे खालच्या लोकांना ॲरोगंटली बोलतात. हा ॲरोगन्स एकदम चुकीचा आहे. त्याच्यानंतर काय, कॉन्स्टंट क्रिटिसिझम. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कन्सिस्टंटली क्रिटिसाइज करणं, तू असंच करतो, तुझं हे चुकतं, तू असाच आहेस. एक शेवटी अशी फेज येऊन जाते मित्रांनो की त्या व्यक्तीला तुमच्या क्रिटिसिझमचंही काही वाटत नाही आणि ती व्यक्ती तुमची व्हॅल्यूच करत नाही, सोडून देते. त्याला हे समजून येते की आपण काहीही केलं तर ही व्यक्ती आपल्याला क्रिटिसाइजच करत राहणार आहे, त्यामुळे ती व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला राहते. सो ट्राय अवॉइडिंग क्रिटिसिझम. फेक बिहेवियर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. कधीही फेक बिहेवियर जर तुम्ही कराल आणि हे जर लोकांच्या लक्षात आलं की नाही हा व्यक्ती फेक वागतोय तर मग तुम्ही अडचणीत सापडाल आणि मग लोक तुम्हाला डिसलाईक करायला चालू करतील. सेल्फ ऑब्सेशन. मी किती मोठा आहे, मी किती चांगला आहे, हे जे सेल्फ ऑब्सेशन आहे, हे सेल्फ ऑब्सेशन ही बऱ्याच वेळा लोकांना मग असं वाटतं की अरे हा स्वतःबद्दलच बोलत राहतो, याला बाकीच्या लोकांची काही व्हॅल्यूच नाहीये,
मग लोक तुमच्यापासून दूर राहायला लागतात आणि तुम्हाला मग हळूहळू डिसलाईक करायला लागून तुमच्या आयुष्यातून बाजूला व्हायचा निघून जातात. निगेटिव्ह एनर्जी. मित्रांनो, आजकालचं जग आपल्या आजूबाजूचं असं झालेलं आहे ना की लोकांना छोटेही निगेटिव्ह कमेंट किंवा निगेटिव्ह बिहेवियर लोकांना लगेच खटकतं आणि मग त्या गोष्टीमुळे लोक इतकी सेन्सिटिव्ह झालेली आहेत छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन की एखाद्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह कमेंटही त्या लोकांना खूप त्रास देऊन जाते आणि मग लोक तुम्हाला डिसलाईक करायला. जर ह्या काही गोष्टी जर तुम्ही टाळल्यात मित्रांनो तर 100% तुम्ही लोकांना योग्य पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकाल. सो काय टाळायचं आहे आपल्याला? ॲरोगन्स टाळायचं आहे, क्रिटिसिझम टाळायचं आहे, फेक बिहेवियर टाळायचं आहे, सेल्फ ऑब्सेशन टाळायचं आहे आणि निगेटिव्ह एनर्जी जर तुम्ही कुठे तुमच्या मनात काही असेल तर ती तुम्ही निगेटिव्ह एनर्जी जर काढून टाकली तर लोक तुमच्याकडे ऑब्सेस होतात, तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. फ्रेंड्स, ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो. काय लोक परफेक्शन शोधत नाहीत, ते काय शोधतात? ती ऑथेंटिसिटी शोधतात. जर तुम्ही ऑथेंटिक असाल, तुम्ही जर जेन्युइन असाल तर 100% लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार, तुमच्या वागण्या बोलण्याने इन्फ्लुएन्स होणार. आणि शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगेल मित्रांनो, लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न थांबवा. लोकांना इम्पॉर्टंट फील करून द्यायला चालू करा. कारण जेव्हा तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा त्यांना जास्त इम्पॉर्टंट फील करून देतात तेव्हा लोक तुमच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. कारण लोकांना तुम्ही आवडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय आहे तर त्यांना स्वतःबद्दल चांगलं वाटवून देणं. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.